नमस्कार. मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा गारपीट असेल यामुळे शेती पिकाचं नुकसान होतं. नुकसान झाल्यानंतर शासनामार्फत याचा नुकसान भरपाई दिली जाते. ही नुकसान भरपाई देण्यासाठी तुम्हाला अगोदर याची एक KYC करावी लागते. ती नैसर्गिक आपत्तीची KYC कशा पद्धतीने करायची, तुमचा FIK नंबर कशाप्रकारे शोधायचा, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाऑनलाईन. महाऑनलाईन अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. तुमच्यासमोर खूप सारे असे पर्याय येतील. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा महाऑनलाईनचा या ठिकाणी ID ओपन करायचा आहे. त्यासाठी महाऑनलाईन लॉग इन यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर महाऑनलाईनचं होमपेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा VLEचा या ठिकाणी ID पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचा. हा VLE ID नसेल तर तुम्हाला तो कसा घ्यायचा आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी लॉग इन व्हाल. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही हे पॉपअप येईल, याला कट करून टाकायचं. कट केल्यानंतर या ठिकाणी बघा डावा कोपऱ्यामध्ये तुम्हाला आधार प्रमाणीकरण अशा प्रकारे शोधायचं आहे. आधार प्रमाणीकरण येईल. नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुमच्याकडे या ठिकाणी वेट करा. वेट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल की या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी इथे सर्व माहिती तुम्हाला येते. आता तुम्हाला टाकावं लागतो तो विशिष्ट क्रमांक. विशिष्ट क्रमांक कुठं भेटेल तर हा भेटेल तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक किंवा तुमचे सरपंच किंवा तुमच्या गावचा जो कम्प्युटर ऑपरेटर असतो त्याकडे भेटेल. त्यामध्ये तुमचा FIK नंबर असतो, शेतकऱ्याचं नाव, शेतकऱ्याचं गाव, शेतकऱ्याचा आधार नंबर, A to Z माहिती यामध्ये असते. त्यामधून काय करायचं आहे, फक्त तुमचा FIK नंबर हा कॉपी करून घ्या. तर मी या ठिकाणी FIK नंबर कॉपी करून घेतो. ज्या शेतकऱ्यांची तुम्हाला KYC करायची आहे त्या शेतकऱ्याचा FIK नंबर तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचा आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक किंवा तुमचा जो कम्प्युटर ऑपरेटर आहे त्याकडे भेटेल किंवा तुमच्या गावातील सरपंचाकडे. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा FIK नंबर कॉपी केलेला नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक, गाव, गट नंबर, नंतर शेतकऱ्यांचा किती प्रकारे या ठिकाणी क्षेत्र बाधित झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, वितरित रक्कम किती आहे, A to Z माहिती तुम्हाला या ठिकाणी खाली आलेली आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या. आता ही जी माहिती आलेली आहे व्यवस्थित इन्फॉर्मेशन चेक करायची आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही नो ग्रीव्हन्स या पर्यायावर सिलेक्ट करा, कारण तुमचे पैसे किंवा शेतकऱ्यांचे पैसे डायरेक्ट आधारमार्फत येत असतात. तर नो ग्रीव्हन्स या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. काही या ठिकाणी चूक झालेली नाही म्हणून नो ग्रीव्हन्स हा पर्यायावर सिलेक्ट करा. खाली या. इथे तुम्हाला आधार KYC हा ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. खाली शेतकऱ्याचा आधार नंबर येईल. तुम्ही OTPने करू शकता किंवा बायोमेट्रिकने. तर या ठिकाणी मी OTPवर क्लिक करतो. खाली एक डिक्लेरेशन दिलं, या डिक्लेरेशनला इथे टिक करायचं आहे. कन्सर्टला टिक केल्यानंतर वरती बघू शकता सेंड OTP ऑप्शन आहे. OTP सेंड करायचा आहे. शेतकऱ्याच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाका. समजा आपल्याला आता बायोमेट्रिक करायचं तर बायोमेट्रिकवर परत या ठिकाणी क्लिक करतो. सिलेक्ट डिव्हाइसवर या ठिकाणी मंत्रा ऑथेंटिफिकेशन येईल, त्यावरती क्लिक करायचं आणि व्हॅलिडेट UID ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. शेतकऱ्याचं या ठिकाणी KYC किंवा आधार प्रमाणीकरण हे होऊन जाईल आणि या ठिकाणी बघू शकता आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुली अशा प्रकारे आलेलं आहे आणि अशा प्रकारे एक पावती येईल. ही पावती शेतकऱ्यांना प्रिंट काढून द्यायची. बघू शकता अशा पद्धतीने ही पावती तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. डाउनलोड केलेली पावती शेतकऱ्यांना द्यायची. शेतकऱ्याच्या खात्यावर 2 ते 8 दिवसामध्ये पैसे दिले जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका.